नाही आहेत, मग जुनी पेन्शन असेल, 22-30 असेल, सरळ सेवेची भरती असेल व इतर काही मागण्या असतील ज्या आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, परंतु वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन शासन याकडे लक्ष देत नाही. तर आजच्या द्वारसभेला आमच्या जोडीला आमचे मोठे बंधू वर्ग 3चे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष करण सोनवणे, सरचिटणीस पराग आडवेडेकर, तसेच आमचे वर्ग 3चे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता इथे उपस्थित आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतील. ही निदर्शने आपल्याला शांतपणे आणि जिल्ह्यातून तुम्ही लोक आलात त्याबद्दल, तुम्ही एवढा प्रवास करून आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद व आभार. यानंतर मी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास शार्दूल सुद्धा इथे उपस्थित आहेत व सगळेच पदाधिकारी आमचे मोरे साहेब असतील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा आता मला नावांची यादी थोडी माहिती नाही तर माफ करा. तर आमच्या वर्गातील बंधू जे मोठे बंधू आहेत ते सुद्धा इथे मार्गदर्शन करतील. तर मी पहिल्यांदा आमच्या अध्यक्षांना सांगेन. उपस्थित असलेले सर्व मित्रांनो, आपण 14 डिसेंबर 2023 मध्ये आपली मुख्य मागणी जुनी पेन्शन लागू करा याबाबत आपण संप पुकारला होता. त्याला आता कमीत कमी 2 वर्ष झाले, परंतु अजून त्याबाबत सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आहे. अजून त्यावेळेला वेळोवेळी आपण बरेचसे आंदोलन केले, निदर्शन केले, तरी पण सरकारला अजून जाग येत नाही आहे. त्यानंतर मी विनंती करेन आमचे सरचिटणीस परागजी आपण शब्द बोलावे. नमस्कार. आजच्या द्वारसभा तसेच निदर्शनाला उपस्थित प्रशासनाने आणलेली आहे. कारण वारंवार मीटिंग होऊन महासंघाच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्या तुमच्या मध्यवर्तीच्या माध्यमातून असू दे, मीटिंग होऊन सुद्धा अजून प्रश्न आपले निकाली निघाले नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे आंदोलनाची वेळ किंवा निदर्शनाची वेळ आलेली आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे आपला भरती संदर्भात. आज आपल्याकडे परमनंट कर्मचारी दिवसांदिवस रिटायर होत आहेत आणि त्याचा ताण आपल्या इतर कर्मचाऱ्यांवर पडतोय. म्हणजे आपल्याकडे पेशंट कमी आणि कर्मचारी जास्त ह्याचा आपल्याला रेशो आपल्याला लागू होत नाही. कारण आपल्याला तेवढीच जागा साफसफाई करायची आहे, तेवढाच आवर आपल्याला साफसफाई करायचं आहे, तेवढंच सगळं करायचं आहे आणि आपल्याला ते सर्व काम कमी माणसांमध्ये करावं लागतं आहे. आणि त्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट आणून ठेवलेले आहेत. तर आपली पहिली मागणी आहे, ही कॉन्ट्रॅक्ट बंद करून आपल्याला परमनंट कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी आपली पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे अनुकंपा विनाअट. अनुकंपा विनाअट म्हणजे अनुकंपा दिला आहे आपल्याला, परंतु त्या अनुकंपामध्ये 1000 अटी घालून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ वयाचे 45 वर्ष, काही 45च्या वरती उमेदवार असतील त्यांचं काय करायचं, किंवा शिक्षणाची अट, इतर अटी अशा घालून ठेवलेल्या आहेत. तर ते अनुकंपा विनाअट करावी, ही आपली त्यामध्ये एक प्रामुख्याने मागणी आहे. आपला वारसा हक्काची बरीचशी प्रकरणं प्रलंबित आहेत. काही प्रकरणं निकाली पण निघत आहेत, परंतु प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी आज आपण निदर्शनं करतोय. त्याचबरोबर आपले सफाई कर्मचारी बंधू भगिनी आहेत. BMCमध्ये त्यांना जे काम करतात, गाडीचं काम करतात, त्याच्याबद्दल त्यांना 2000 रुपये किंवा 3000 रुपये घाणकाम भत्ता म्हणजे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्या पद्धतीने आपल्याला पण आपल्या सफाईगारांना तो भत्ता मिळावा, ही आपली प्रामुख्याने त्यामध्ये मागणी आहे. अशा आपण अनेक मागण्या घेऊन चाललेलो आहोत. तरी अशा अनेक मागण्या आपण घेऊन चाललो. त्यात एक प्रामुख्याची मागणी आहे की आपल्या विभागाचे RR अद्याप बनवलेले नाही आहे. RR बनवायला मंत्रालयात दिलेले आहे, त्याच्यानंतर त्याचं काय झालं, त्याचा फॉलोअप कुठपर्यंत आहे, काय आहे, त्याचं कोणालाही माहिती नाही आहे. तर त्या RR अभावी आपले वर्ग 4 ते वर्ग 4 प्रमोशन, तसे वर्ग 4 ते वर्ग 3 प्रमोशन पूर्णपणे ठप्प पडले. हा दोष आपल्या कर्मचाऱ्यांचा आहे का? आपल्याकडे परमनंट कर्मचारी दिवसांदिवस रिटायर होत आहेत आणि त्याचा ताण आपल्या इतर कर्मचाऱ्यांवर पडतोय. म्हणजे आपल्याकडे पेशंट कमी आणि कर्मचारी जास्त ह्याचा आपल्याला रेशो आपल्याला लागू होत नाही. कारण आपल्याला तेवढीच जागा साफसफाई करायची आहे, तेवढाच आवर आपल्याला साफसफाई करायची आहे, तेवढंच सगळं कुठलाही विचार न झाल्यामुळे आज आपल्यावर आंदोलनाची किंवा निदर्शनाची वेळ आलेली आहे. तरी आपण सर्वांनी एकजुटीने या मध्यवर्तीच्या आधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आपल्या मागण्या यशस्वी करूनच घेऊ, यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की याच्या पुढच्या आंदोलनांमध्ये किंवा पुढच्या कुठल्याही संघटनात्मक कार्यामध्ये आपण सर्वांनी एकजूट व्हावं अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
सर्व राज्य कामगार विमा रुग्णालयातील कर्मचारी, पदाधिकारी, वर्ग 3चे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, आज आपण इथे निदर्शनं करतो आहोत. पण हा निदर्शन करण्याची पार्श्वभूमी काय, तर आपल्या वारंवार असलेल्या प्रलंबित मागण्या. मला वाटतं मी बऱ्याचदा या ठिकाणी आलेलो आहे, त्याच मागण्यांवर आपण पुन्हा उतरतो. मागच्या वेळी देखील आपण या विषयावर बोललेलो. तुमच्या देखील चर्चा झालेली आपली तुमच्या साहेबांबरोबर येऊनची वगैरे. तर बऱ्याचदा आपल्या मीटिंग होतात, पण त्यातून निष्पन्न काही होत नाही. आज आपण बघतो की राज्य कामगार विमा रुग्णालयातील जी पदं रिक्त आहेत, ती खूप प्रमाणात रिक्त पदं आहेत, ती आपल्याला लवकरात लवकर भरायची आहेत. त्या देखील आपण वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु शासनाला काही जाग येत नाही आहे. ज्यावेळेस शासनाला जाग येत नाही, आपण वारंवार चर्चा करतो, काही निष्पन्न होत नाही, त्यावेळेस असे आपल्याला संघटित व्हावं लागतं आणि संघटितून काहीतरी संघर्ष करावा लागतो. आज ती वेळ आपल्याला शासनानेच आणलेली आहे. आपल्या ज्या मुख्य मागण्या आहेत, जसे की आपली रिक्त पदं ही 100% भरलीच पाहिजेत. या मागण्या नुसत्या कामगार रुग्णालयाच्या सर्व शासनाच्या विभागात हीच जात आहे, परंतु ज्या स्वरूपाचे काम आपण करतो त्यानुसार इथे 100% पदं भरणे गरजेचे आहे. तरी लवकरात लवकर आपण ही पदं भरायला लावू आणि आपण त्यांच्यावर दबाव आणू. पण हा दबाव कधी निर्माण होईल, ज्यावेळेस तुम्ही सर्व एकत्र याल त्यावेळेस होणार. आपण आतापर्यंत हा काय विषय घेऊन उभा राहिलेला नाही, वारंवार तो विषय येतो आणि आपण तिथेच थांबतोय. तर कुठल्या तरी ठोस भूमिका घ्यावी लागते. या हेतूने आज आपण इथे निदर्शनं करत आहोत. दुसरी मागणी आपली आहे की रिक्त पदं भरत नाही, त्यामुळे तुम्ही कंत्राटी पद्धतीने पदं भरतायत. त्याच्यामुळे काय होतंय की जी सुशिक्षित बेकार आहेत ते तर वाढतच चाललेले आहेत, परंतु ही रिक्त पदं न भरल्यामुळे कंत्राटी कर्मचारी भरतायत, पण काम कसं होतंय का तर नाही होत आहे. त्याच्यामुळे ही रिक्त पदे तात्काळ बंद करण्यात यावी व आपली 100% पदं भरण्यात यावी, ही आपली मुख्य मागणी आहे. त्यानंतर आपलं मुख्य मागणी असते कर्मचाऱ्यांची जी मागणी नाही आहे ती रेग्युलर कामच आहेत की आपली सेवा पुस्तकं हे अद्ययावत करणे हे वेळच्या वेळी झालंच पाहिजे. पण बऱ्याचशा कार्यालय आहेत या ठिकाणी देखील आपली सेवा पुस्तकं अद्ययावत होत नाहीत. त्याच्यामुळे पुढे येणारा मोठा प्रश्न निर्माण होतो, त्याच्या प्रमोशनला होतो, त्याच्या पदोन्नतीत आणि त्याच्यानंतर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत. कारण की वेळच्या वेळी तुम्ही नोंदी घेतल्या नाहीत तर हा प्रॉब्लेम आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना होतो. त्यामुळे आपली जी सेवा पुस्तकं आहेत ती लवकरात लवकर अद्ययावत करून घ्या, यासाठी आपण दबाव आणतोय. त्याच्यानंतर आपली मागणी आहे की घाणकाम भत्ता तो महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना भेटतो. ते काही वेगळं काम करत नाही, आपण काही वेगळं काम करत नाही. ते देखील सफाईचं काम करतात, आपण देखील सफाईचं काम करतात. त्याप्रमाणेच आपल्याला घाणकाम भत्ता भेटलाच पाहिजे, ही आपली मुख्य मागणी आहे. राहिला प्रश्न आपला वर्ग 4 ते वर्ग 4 आणि वर्ग 4 मधून वर्ग 3चं प्रमोशन. तर ते न होण्याचं कारण जसं आपल्या सेक्रेटरी आपण सांगितलं की RR कुठेतरी RR मध्ये येतो. आता RR तुमचा स्वतःचा RR नसल्यामुळे प्रमोशन देण्यात बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. तर आपल्याला कुठेतरी RR नाहीतर आरोग्य विभागाचा RR तुम्ही वापरू शकता. असं काहीतरी करू आपण, पत्रव्यवहार करू. स्थानिक संघटनेला पण मी विनंती करू, असा पत्रव्यवहार करा की जे आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबलेत ते लवकरात लवकर होतील. आज मधला मार्ग काहीतरी काढावा, नाहीतर लवकरात लवकर RR तरी तयार करून घ्यावे. या बऱ्याचशा मागण्या आहेत ज्या आपल्या वर्षानुवर्ष रेंगाळत पडलेल्या आहेत, या कुठेतरी आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आज आपण सर्व एकत्र जमलात. हे तुमची एकी ही कायम असली तर आपण बऱ्यापैकी मागण्या मान्य करून घेऊ. त्याच्यामुळे आपण जो आज निदर्शनं करतोय त्याने नक्कीच शासनाला नक्कीच जागेल असं मी आशा बाळगतो आणि मी इथेच सांगतो. धन्यवाद. सुंदर भाषेत त्यांचे विचार मांडले. आता फक्त विषय असा आहे की आज कृती समितीचे आपले निमंत्रक विश्वास काटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जितूबाई परमार जी आपली वर्ग 3ची संघटना आणि वर्ग 4ची संघटना एकत्र आपण काम करतो आणि या निदर्शनाला त्यांचा सुद्धा एक सहभाग अगोदर होता. म्हणजे आजचं निदर्शन आणि आपलं निदर्शन हे एकाच वेळी आलेलं आहे. तर त्यामुळे यापुढेही असणार, कारण की जितूबाईंचं आम्ही कार्य बघतो, आम्हाला खूप आवडतं. जर वर्ग 3 वर्ग 4 एकत्र आलं तर खूप काही गोष्टी सुचण्यासारख्या आहेत आणि त्या आपण एकत्र बसून जसे काटकर साहेब, भाऊसाहेब, पठाण साहेब आपण आदरणीय हे वरिष्ठ वरिष्ठ पातळीवर त्यांचा संघर्ष करतात. आपण छोटे कार्यकर्ते म्हणून आपण त्यांच्या सोबतीला एक प्रश्न एकत्र मांडू, एकत्र भांडू
आणि ते मिळवून घेऊ असा विश्वास व्यक्त करतो. आणि सरांनी आता प्रश्न उपस्थित केला होता आरआरचा. महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांचा. आपले राज्य कामगार विमा योजनेचे आरआरच मुळात म्हणजे तयार झाले नव्हते. हे जेव्हा 2022ला आम्हाला समजलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण DHS किंवा DNRचे आरआर वापरून आपण जे काही पदोन्नत्या वगैरे जे काय ते करत होतो. परंतु जेव्हा आपल्याला समजलं की आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंटचे आरआर नाही आहे, म्हणजे वर्कर ते वर्करच्या सर्वांचं म्हणते नाही, तर आपण ते काम भरूडकर असताना 2022 साली आपण ते काम करायला सुरुवात केली. आणि मला वाटतं आज तो आरआरचं काम प्रगती पथावर आहे. सेक्रेटरी सरांना पण एक आरआर ब्रीफ करून झालेले आहे. आणि वर्ग 4चे पण आरआरचे म्हणजे सर्वांचंच मंजूरी करते. वर्ग 4 सर्वांचेच आरआर बनवायचे काम प्रगती पथावर आहे. आणि याबाबत जर तुम्हाला काय मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही बेसिक मला कॉन्टॅक्ट करा. मी आरआरचे स्टेज कोणत्या स्टेजवर आहे, कसं काय आहे ते मी तुम्हाला अपडेट देत राहील याबाबत. आणि वर्ग 4च्या प्रमोशनच्या बद्दल पण मला वाटतं आता आम्ही अंतिम लिस्ट जाहीर केलेली आहे. जे पात्र कर्मचारी आहेत त्यांची लिस्ट आम्ही खाली पोचलेली आहे, म्हणजे सर्क्युलेट केली आहे. आणि लवकरच मला वाटते वर्ग 4मधून जे वर्ग 3 प्रमोशनमध्ये आपल्याला जे पदोन्नती करायची आहे पात्र कर्मचारी त्यांच्या पदोन्नती लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे. आज जर तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलात तर आमचे बरेच प्रश्न वरिष्ठांकडून न सोडवतात तुमच्याकडून शिकले जातील. त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि यानंतर आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री कैलास ठाकूरजी यांना हा कार्यक्रम आपला समारोप करण्यापूर्वी तुमचा दोन शब्द हे करा आणि नंतर घोषणा देऊन आपण यामध्ये सांगतो. कैलास आजच्या ठाकूर. उपस्थित असलेल्या निदर्शनासाठी सर्व राज्यातील कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. या निदर्शना प्रसंगी उपस्थित असलेले वर्ग 3 कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांचंही स्वागत करतो. या विभागाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो आरआरचा, तो साहेबांनी सांगितलाच की तो लवकर मार्गी लागेल. तो जर मार्गी लागले तर बरेचसे प्रश्न आपले सुटण्यासारखे आहेत. मागील बैठकीत कमिशनर सोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक विषय आपण हाताळले. ते हाताळताना आपल्याला आरआरचा पण विषय हाताळला होता. परंतु दुर्दैव असं आहे की आजपर्यंत ती बैठक जी झाली त्या बैठकीचे मिनिंग्स आपल्याला आजही प्राप्त झालेले नाहीत. जर अनास्था जर प्रशासनाची आपल्या बाबत असेल तर ती बाब ही गंभीर आहे. यानंतरही जर प्रशासनाला वाटत असेल तर संघटना बोलते लिहिते पण आपण उत्तरच द्यायचं नाही तर असं आम्हाला गृहीत धरू नका. यानंतर वेगळ्या पातळीवर आणि आक्रमक आंदोलनं छेडले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. मागील आयुक्तांच्या बैठकीमध्ये ऐन वेळेला नाशिकच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत एक प्रश्न उपस्थित केला गेला होता. आधीच कर्मचारी पीछे से बोल, अरे यहाँ से बोल, अरे वहाँ से बोल, जेठा भाई, केतन भाई, शारदा बहन, अरे यहाँ से बोल, अरे वहाँ से बोल. धन्यवाद. एकच मिशन.